हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर विलास हजारे, विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग, शरद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ एड्राव, इचलकरंजी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एड्राव, इचलकरंजी हे कॉलेज कमी वेळेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेले एक कॉलेज आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या कमी वयामध्ये या कॉलेजनं आणि या मेकॅनिकल डिपार्टमेंटनं नॅक ए ग्रेड ॲक्रेडिटेड आहे, NBA ॲक्रेडिटेड आहे, ISO ॲक्रेडिटेड आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या अकॅडमिक इयरला सुद्धा या कोविड-19च्या अडचणीमुळं थांबलोय. अदरवाईज या अकॅडमिक इयरपासून ही संस्था ॲटॉनॉमस करायची हे आमच्या डोक्यात होतं आणि हे आमचं टार्गेट होतं आणि ते आम्ही निश्चितपणे अचीव केलं असतं. आमचं जवळजवळ त्याची पूर्ण तयारी झालेली होती. पण हे एक नैसर्गिक संकट आपल्यावरतीच नाही, सरावावरती कोसळले, त्यामुळे थांबलोय. असो, तर मी परत एक वेळा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं इन्स्टिट्यूट नॅक ॲक्रेडिटेड आहे, ISO ॲक्रेडिटेड आहे, त्याच्यानंतर NBA ॲक्रेडिटेड आहे डिपार्टमेंट. त्याच्यानंतर डिपार्टमेंटबद्दल माहिती सांगायची झाली तर या इन्स्टिट्यूटची स्थापना 2009-10 ह्या अकॅडमिक इयरला झाली. त्याच वेळेला मेकॅनिकल डिपार्टमेंटची स्थापना झाली 60च्या इंटेकने. पुढच्या वर्षी आपण इंटेक वाढवलं 120 म्हणजे 10-11ला. आणि त्याच्यानंतर 12-13 अकॅडमिक इयरला आपण सेकंड इयरसाठी 60ची एक डायरेक्ट सेकंड इयरची तुकडी मंजूर घेतली. अशा पद्धतीनं 12-13 पासून आपल्या डिपार्टमेंटचा इंटेक हा 180 होता. पूर्वी आपण शिवाजी विद्यापीठाला ॲफिलिएटेड होतो, पण गेले 4 वर्ष झालं आपण D.Bhatuला ॲक्रेडिटेड आहे. तर D.Bhatuला ॲक्रेडिटेड झाल्यामुळं मुलांना BTechची डिग्री मिळणं सोपं झालं. त्याच्यानंतर 36 वेल क्वालिफाईड फॅकल्टी आहे, 10 नॉन टीचिंग सपोर्टिंग फॅकल्टी आहे, 5 फॅकल्टी PhD कंप्लीट आहे, 1 PhD गाईड आहे, 10 फॅकल्टी PhD परस्युईंग आहेत. त्यातलं एक सांगायला अभिमान वाटेल की SD पाटील सर म्हणून आहेत की जी डीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करतात. त्यांनी त्यांचा PhDचं थेसिस सबमिट केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 PG टीचर्स आहेत, मेंबर्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स 2 आहेत, लाईफ मेंबर ऑफ ISTA 32 आणि मेंबर ऑफ ISRE 2 आहेत. त्याच्यानंतर डिपार्टमेंटचे सॅलियंट फीचर्स म्हणजे डिपार्टमेंटचे वैशिष्ट्य काय आहे, डिपार्टमेंटमध्ये असं काय आम्ही वेगळं करतो की जेणेकरून आम्ही इतरांपेक्षा वेगळं आहोत. तर वेल क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड आणि मोटिवेटेड फॅकल्टी आहे, एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर जवळजवळ 9-15 लॅब, 9 क्लासरूम्स, लेडीज आणि जेंट्स रूम्स, त्यानंतर पॅनेट्री असे करून एक वेल इक्विप्ड आणि वेल मशीन इन्स्टॉल असलेलं वर्कशॉप आहे. अशा पद्धतीनं जेवढं AICTEच्या आणि विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे लागतं त्याच्यापेक्षा कितीतरी पद्धतीनं जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या पेक्षा 16 इनोव्हेशन सेंटर्स आहेत. तर त्यातली 6 इनोव्हेशन सेंटर हे मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं अपार्ट फ्रॉम करिक्युलम, अपार्ट फ्रॉम रिक्वायरमेंट भरपूर काही मुलांना आम्ही देत आहोत. त्याच्यानंतर टीचिंग लर्निंग प्रोसेस. आत्ता मी सांगितल्या पद्धतीनं कोविड-19 सिच्युएशनमुळे सगळं टीचिंग लर्निंग प्रोसेस गेल्या मार्चपासून बंद आहे. पण आम्ही थांबलेलं नाही. टीचिंग लर्निंग इज वन ऑफ द प्राईम फॅक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट. ड्यू टू कोविड-19 सिच्युएशन, इवन दो we cannot able to deliver the lectures in presence of students, our faculties have prepared video lectures for which you have set a timetable. We are getting overwhelming response from students. Also all queries are being solved. म्हणजे आम्ही कोविड-19 सिच्युएशन म्हणून थांबलेलं नाही. सांगायला अभिमान वाटेल की 17 जूनपासून पर डे ॲज पर टाइम टेबल आमची ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत.
त्याच्यानंतर टीचिंग लर्निंग करत असताना आणि कॉलेजच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण जे काय करतो त्याच्याबद्दल माहिती घेणं गरजेचं असतं, ज्याला आपण फीडबॅक म्हणतो. तर जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याकडून आपण फीडबॅक घेतो. कुणाकुणाकडून घेतो फीडबॅक? डिपार्टमेंटल अकॅडमिक ॲडवायझरी कमिटी, त्यांच्याकडून फीडबॅक घेतो. ते काय सजेशन्स देतात की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीमधले आणि अकॅडमिक्समधले अतिशय तज्ज्ञ लोक आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. त्याच्यानंतर पास आउट झालेल्या स्टुडंटकडून फीडबॅक घेतो. त्याच्यानंतर आत्ता एक्झिस्टिंग असलेल्या स्टुडंटपासून फीडबॅक घेतो. पेरेंट्सकडून फीडबॅक घेतो आणि त्यांच्या सूचना आणि आपण यांचं करेक्शन्स करून पुढच्या वर्षी आम्ही आमच्यामध्ये चेंजेस करतो. आत्ता मी सांगितल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर 15 लॅब आहेत, त्यांचं स्क्वेअर मीटरमध्ये एरिया, त्याची इन्व्हेस्टमेंट, सेंट्रल वर्कशॉप, त्याचा टोटल एरिया, त्याची इन्व्हेस्टमेंट, अशा पद्धतीनं आज अखेर नियर अबाउट 1.5 करोड ही ह्या मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये मॅनेजमेंटने इन्व्हेस्ट केलेली आहे. डिपार्टमेंटमध्ये संशोधनाच्या सुविधा सुद्धा आहेत. त्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल, मायक्रोवेव्ह प्रोसेसिंग ऑफ मेटल्स आणि VCR डिझेल इंजिन, की जिथं कॉलेजमधले स्टुडंट्स, विद्यार्थी, स्टुडंट्स, फॅकल्टीज आणि बाहेरच्या कॉलेजचे सुद्धा काही लोक याचा लाभ घेऊ शकतात. आत्ता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कॉलेजमध्ये 16 इनोव्हेशन सेंटर्स आहेत. त्यामधली 6 इनोव्हेशन सेंटर ही मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल ॲटोडेस्क, टाटा टेक्नॉलॉजी, स्टार्टअप, प्रोडक्शन सेंटर, 3D प्रिंटर आणि मेकर स्पेस. तर ही 6 इनोव्हेशन सेंटर्स, त्यापैकी एक आहे डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटर ॲटोडेस्क. तर या ॲटोडेस्क बरोबर आपलं टायअप आहे आणि यांनी आपल्याला जवळजवळ 51 लाख रुपयाची सॉफ्टवेअर्स दिले. हे ॲटोडेस्क प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्यासाठी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स भरवतं. आपली मुलंही ॲटोडेस्कमध्ये जाऊन काम करून वेगवेगळे प्रॉडक्ट्स, डिझाईन्स डेव्हलप करू शकतात. ॲटोडेस्कने अरेंज केलेले वेगवेगळे प्रोग्राम्समध्ये भाग घेऊन पार्टिसिपेट होऊन नॅशनल लेवलला विनर्स झालेले आहेत. ह्या काही 19-20 मध्ये ॲटोडेस्कमध्ये केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यानंतर अकॅडमी सोडून मुलांना ॲडिशनल स्किल डेव्हलपमेंटसाठी, ॲडिशनल नॉलेजसाठी बाहेरच्या काय रिनॉल्ड रेकग्नाइज्ड प्रोफेशनल बॉडीज, फॉर एक्झाम्पल इस्रे, त्याच्यानंतर IST, ISNT, SAE इंडिया, ह्या काही बॉडीज आहेत की जे मुलांना वीकली, सेमिस्टर वाईज, मंथली, फोर्टनाईटली, इयरली काही प्रोग्राम्स अरेंज करतं, इंडस्ट्रियल व्हिजिट्स अरेंज करतं. तर त्याचा फायदा मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी व्हायसाठी आपण या प्रोफेशनल बॉडी बरोबर टायअप केलेला आहे. तर त्यातल्याच काही बॉडी इथं मी दाखवलेल्या आहेत. इस्रे त्यातली सगळ्यात महत्त्वाची की ज्याच्या मार्फत आपण प्रचंड ॲक्टिव्हिटी, आणि इस्रे SIT चॅप्टर हा पश्चिम महाराष्ट्राला अतिशय जागरूक आणि फार वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करणारा जागृत चॅप्टर आहे. ISTE, ISNT. त्याच्यानंतर हे झाल्या बाहेरच्या सोसायटीज किंवा बॉडीज की ज्यांचा यूज मुलांच्यासाठी करतो. पण कॉलेजमधल्या मुलांच्यामध्ये एक बॉडी फॉर्म करून कॉलेजमधल्याच मुलांच्यासाठी टेक्निकल प्रोग्राम, टेक्निकल इव्हेंट्स, टेक्निकल नॉन टेक्निकल प्रोग्राम्स किंवा टीचर्स डे, इंजिनियर्स डे किंवा आणखी काही एखाद्या मुलांना गेस्ट लेक्चर वगैरे रिक्वायरमेंटप्रमाणे अरेंज करण्यासाठी आपण स्थानिक लेवलला मुलांची एक सोसायटी केलेली आहे की जिचं नाव असतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन मेसा. आणि याच्यामार्फतही आपण वर्षाला मुलांच्यासाठी भरपूर प्रोग्राम्स अरेंज करत असतो. आता मगाशी मी सांगितलं की इस्रे हा आमचा फार स्ट्रॉंग पॉईंट आहे. इस्रेच्या मार्फत आपण प्रचंड ॲक्टिव्हिटीज करतो. तर त्यामधल्या काय ॲक्टिव्हिटीज हे इथे मी दाखवलेले आहेत. व्हिजिट टू ॲक्रेस 2000 एक्झिबिशन न्यू दिल्ली 29 फेब्रुवारी 20, ग्लिम्सेस ऑफ रेपको 20 हेल्ड ऑन 10 फेब्रुवारी 20. त्याच्यानंतर आता सांगितलं की SAE इंडिया की जस्ट 2 वर्षापूर्वीच आपण या
प्रोफेशनल बॉडीचं इन्स्टॉलेशन केलं आणि थोड्याच वेळामध्ये आपण याच्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होत आहोत. आता अपार्ट फ्रॉम करिक्युलम फॉर द बेनिफिट बेटरमेंट ऑफ स्टुडंट्स किंवा मुलांच्या फायद्यासाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज करत असतो. तर त्याच्यामध्ये काय आहे, पहिलं आहे हे की प्लेसमेंट मुलांचं व्हावं. त्याच्यासाठी आपण काय करतो, मुलांना प्लेसमेंट होण्यासाठी वेगवेगळे त्यांच्यासाठी आपण प्रोग्राम्स अरेंज करतो. त्यामध्ये सॉफ्ट स्किल टेकिंग प्रोग्राम असेल किंवा ॲप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन, गेट प्रिपरेशन, असे काही प्रोग्राम्स. आणि याच्यासाठी आपण मुलांच्या टाइम टेबलमध्ये पर वीक 5 तासाचा वेळ हा ॲडिशनल ठेवलेला आहे. आणि त्या तासाला फक्त आणि फक्त प्लेसमेंटशी रिलेटेड, प्लेसमेंटला मुलांना फायदा होण्यासाठी हे वरील पद्धतीने आपण प्रोग्राम अरेंज करतो. त्याच्यानंतर PBL, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. तर हे PBL हे काळाची गरज होऊन बसल्या. आता टेक्निकल नॉलेज किंवा थेरॉटिकल नॉलेज नाही, प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज हे मुलांना गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपण PBL ॲक्टिव्हिटी फर्स्ट इयरपासून अरेंज करतो आणि त्याच्यामधून आपण काही मुलं सिलेक्ट करतो आणि त्या मुलांना आपण समर वेकेशनमध्ये फॉरेनच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये 45 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी PBL अंडर आपण त्यांना पाठवतो. त्याला आपण UG फेलोशिप म्हणतो. आत्तापर्यंत डिपार्टमेंटमधली 10 मुलं या UG फेलोशिपचा फायदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम्स अरेंज करतो. सेमिस्टरमध्ये 3 किंवा 4 आणि वर्षामध्ये 7 ते 8 ट्रेनिंग व्हॅल्यू ॲडिशनचे आपण अरेंज करतो. त्याच्यानंतर गेस्ट लेक्चर्स, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल व्हिजिट्स, बियॉन्ड करिक्युलम, फ्रॉम करिक्युलम. त्याच्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये यूथ फेस्टिवलसारख्या विद्यापीठ लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी भाग घेऊन नंबरामध्ये येत आहेत. त्याच्यानंतर बुक बँक फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करतो. तर बुक बँक फॅसिलिटी काय आहे की रेग्युलरली इतर कॉलेजमध्ये फक्त 2 बुक मुलांना दिले जातात, आपण रेग्युलर मुलांना 4 बुक देतो आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये तर 5 बुक देतो. त्याच्यानंतर SC आणि टॉपरच्या मुलांना आपण सेपरेट बुक बँक देतो. SC आणि टॉपरच्या मुलांना प्रत्येक वर्गात टॉप येणाऱ्या प्रत्येक 10 मुलांना आपण ती बुक बँक फॅसिलिटी देतो. तर आपली सेंट्रल लायब्ररी आणि डिपार्टमेंटल लायब्ररी, डिपार्टमेंटल लायब्ररीमध्ये 400 बुक आहेत. सेंट्रल लायब्ररीमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये 7,892 बुक्स टायटल्स आहेत आणि 32,729 टोटल बुक्स आहेत. म्हणजे एवढे बुक्स आणि एवढी स्ट्रॉंग लायब्ररी शिवाजी विद्यापीठाच्या एरियामध्ये कुठल्याही कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलांना इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय. आता आपण थिरॉटिकल नॉलेज, लेक्चर, प्रॅक्टिकल अरेंज करून पेपर देतो, पण आता इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, इंडस्ट्रीबरोबर मुलांचा इंटरॅक्शन येण्यासाठी आपण नियर बाय काय चांगल्या इंडस्ट्रीबद्दल MOU केलेले, सामंजस्य करार केलेले की जेणेकरून आमची मुलं त्या इंडस्ट्रीमध्ये जातील, तिथं ऑब्झर्वेशन करतील, काय नवीन टेक्नॉलॉजी आहे, तिथं काय नवीन एखादा प्रॉब्लेम क्रिएट होईल, त्याचं सोल्युशन आपण देऊ शकतो का. ती मुलं प्रॉब्लेम घेऊन येतील, इथल्या फॅकल्टीबरोबर चर्चा करतील आणि त्या इंडस्ट्रीला आपल्या मार्फत त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचं इंटरॅक्शन वाढवण्यासाठी काही MOU केलेले आहेत. त्यापैकी काही MOU इथं हायलाईट केलेले आहेत. त्याच्यानंतर मगाशी मी सांगितलं की UG फेलोशिप आत्तापर्यंत 10 मुलं गेली. तर ही 18-19 मध्ये जी मुलं UG फेलोशिपला गेली तर त्या मुलांची इथं ही लिस्ट आहे. आणि ही काही फोटो आहेत फॉरेनमध्ये की स्टुडंट्स UG फेलोशिप फ्रॉम मेकॅनिकल डिपार्टमेंट 18-19चे. त्याच्यानंतर स्टुडंट लेवल प्रोजेक्ट, आपली मुलं जवळजवळ आपली प्रोजेक्टची सिस्टीम अशी आहे की फर्स्ट इयरला आपण प्रोजेक्ट देतो, मिनी प्रोजेक्ट सिलेबसमध्ये नसताना, सेकंड इयरला मिनी प्रोजेक्ट देतो सिलेबसमध्ये नसताना, थर्ड इयरला मिनी प्रोजेक्ट आहे सिलेबसमध्ये, आणि फायनल इयरला मोठा प्रोजेक्ट किंवा मेन प्रोजेक्ट किंवा एक मोठा प्रोजेक्ट असतो की ज्याचं वेटेज
फार मोठं असतं. तर मुलं शक्यतो आमच्या मुलांना कंपल्सरी आहे की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जावा आणि स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधला एखादा प्रॉब्लेम घ्या आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रोजेक्ट तुम्ही करा. अशा पद्धतीनं आम्ही मुलांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवरती फार कॉन्सन्ट्रेट करतो आणि आमची मुलं उत्स्फूर्तपणे प्रोजेक्टमध्ये मन लावून काम करत असल्यामुळं KPIT स्पार्कल सारख्या स्पर्धेमध्ये मुलं ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होऊन प्रत्येक वर्षी आमची मुलं नॅशनल लेवलला चमकत आहेत. आता त्यामधले काही प्रोजेक्ट्स आहेत की जे नॅशनल लेवलला मुलांनी त्याचं पारितोषिक जिंकलेलं आहे. आता ह्या 2020मध्येच हा एक प्रोजेक्ट प्रोसेस कंट्रोल अँड टूल लाईफ मॉनिटरिंग बाय युजिंग MI/IoT हा 2020मध्ये नॅशनल लेवलला 7th रँकमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा प्रोजेक्ट आहे मल्टीक्रॉप स्लो ड्राईंग टेक्नॉलॉजी. याही प्रोजेक्टनं आपल्या मुलांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून घेईल. आणि सांगायला अभिमान वाटेल की गेल्याच वर्षीच्या डिफेक्ट्समध्ये जे डिफेक्ट्स झालं सोलापूरला, त्या डिफेक्ट्समध्ये एवढे प्रोजेक्ट आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांनी भाग घेऊन त्या डिफेक्ट्समध्ये SIT COE पर्टिक्युलर मेकॅनिकलच्या मुलांनी जनरल चॅम्पियनशिप मिळालेलं हे इथं मला अवश्य नमूद करावंसं वाटतं. त्याच्यानंतर ह्या स्टुडंट लेवलच्या काय अचिव्हमेंट्स आहेत, हे प्रोजेक्ट झालं. आता गोकार्ट नावाची एक नॅशनल लेवलची स्पर्धा आहे की जे 2-3 वर्षापूर्वी आपल्या इन्स्टिट्यूटनं ती स्पर्धा होल्ड केली होती. ही कोल्हापूरच्या मोहिते ग्राउंडवरती झाली होती आणि ती स्पर्धा आपल्या इन्स्टिट्यूटनं होल्ड केली होती. इतकं चांगल्या पद्धतीने ते होस्ट करून दाखवली आपण स्पर्धा की त्याच्यामुळे आपण इतरांच्या समोर एक आदर्श निर्माण केला. तर हे काय गोकार्टमध्ये पार्टिसिपेट झालेले प्रोजेक्ट्स आहेत आणि आत्तापर्यंत इन्स्टिट्यूट हॅज फंडेड ₹4,60,000 फॉर दिस प्रोजेक्ट्स. आणि आमच्या मुलांनी जे काय पार्टिसिपेट होऊन बक्षीस मिळवले आहेत आणि त्यांच्या टीमची नावं ही इथं दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर प्लेसमेंट. आता प्लेसमेंट इंजिनिअरिंग म्हटलं किंवा कुठलंही प्रोफेशनल एज्युकेशन म्हटलं तर प्लेसमेंट हे फार महत्त्वाचं असतं. कारण तर प्लेसमेंट झालं तर मुलांचा ॲडमिशनचा कल वाढतो. त्यामुळं मुलांना जास्तीत जास्त प्लेसमेंट देणं हे इन्स्टिट्यूटचं कर्तव्य आहे. त्यामुळं आत्तापर्यंत आपण प्लेसमेंटवरती एवढं लक्ष दिलेलं आहे आणि या प्लेसमेंटच्यासाठीच आत्तापर्यंत आपल्याकडं वेगवेगळ्या IT सेक्टरमधल्या कंपन्यासुद्धा आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्यातल्या मुलांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होऊन याच्यामध्ये सिलेक्शन झालेल्या मुलांचं मुलं तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून कॉलेजचं नाव चांगलं करत आहेत. तर जरी मुलं मेकॅनिकलची असली तर मेकॅनिकलच्या मुलांना IT सेक्टरमध्ये आहेत आणि आमची मेकॅनिकलची मुलं पासआउट होऊन या IT सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. तर या IT सेक्टरमधल्या काही कंपन्या आहेत, इन्फोसिस, टी कनेक्टिव्हिटी, कॉग्निझंट, SI ग्लास, इंडियन नेव्ही अशा काही नामांकित कंपन्यामध्ये आपण मुलांना प्लेसमेंट होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना ट्रेनिंग देतो. मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं वेगवेगळे प्रोग्राम्स स्किल डेव्हलपमेंटचे अरेंज करतो आणि त्यांच्या प्लेसमेंटसाठी भरपूर प्रयत्न करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.